ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ದಾರರಿಗಿಲ್ಲ ಯಾವುದೇ ತರಹದ ಅನುಕೂಲತೆ. ಎಷ್ಟೇ ಬಾರಿ ಅರ್ಜಿ ಹಾಕಿದರೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಬರುತ್ತಿಲ್ಲ ರೇಷನ್. ಹೀಗಾಗಿ ರೊಚ್ಚಿಗೆದ್ದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ತಹसीलदारರಿಗೆ शांत ರೀತಿಯಾಗಿ सध्याಕ್ಕೆ मनवी. पण 31 जानेवारीच्या नंतर जर करता तुम्ही त्या कार्डधारकाला जर धान्य जर नाही मिळालं तर जैसे ते काम राहिलं तर तहसीलदार साहेबांना सूचना आहे, तुमची खुर्ची आणि पुरवठा अधिकारीची खुर्ची आम्ही जागेवर ठेवणार नाही. खुर्ची आणून या सांगली रोडवर ठेवून धान्य जागेवर वाटप केल्याशिवाय तुमच्या खुर्ची सोडणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे. ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅದೆಷ್ಟೋ ಯೋಜನೆಗಳು ಬಂದರೂ ಕೂಡ ಅಧಿಕಾರಿಗಳ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯತನದಿಂದ ಜನಸಾಮಾನ್ಯರ ತನಕ ಮುಟ್ಟುವುದು ಅಷ್ಟಕ್ಕಷ್ಟೇ. ಹೀಗಾಗಿ ಸಂಕ ಗ್ರಾಮದ ಅದೆಷ್ಟೋ ಕಾರ್ಡ್ ಧಾರಕರಿಗೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ರೇಷನ್ ಸಿಗುತ್ತಿಲ್ಲ. ಇದರಿಂದ ರುಚಿಗೆದ್ದ ಸಂಕ ಗ್ರಾಮದ शेतकरी ಸಂಘಟನೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾದಂತಹ ಭೀಮಶಂಕರ್ ಬಿರಾಜ್ದಾರ್ ಇನ್ನಿತರರು ಸೇರಿ ಜತ್ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಖಾರವಾಗಿ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ವೇಳೆ ನಮ್ಮ ಮನವಿಗೆ ನಿರ್ಲಕ್ಷಿಸಿದರೆ ಬರುವ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಹೋರಾಟ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಎಂದು ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ. आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना संघ शाखेच्या वतीने जतचे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की 1 जानेवारी 2025 रोजी संघ गावातील रेशन धान्य कार्डधारकांना अर्ज देऊन सुद्धा धान्य मिळालं नव्हतं. त्याबाबत अर्ज दिला होता की 1 जानेवारी 2025 रोजी आपल्या कार्यालयासमोर हलगीनाथ बोंबाबोंब धरणे आंदोलन होतं. त्याबाबत पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार साहेबांनी आम्ही दिलेल्या अर्जाचा दखल घेऊन अन्न सुरक्षेचा जे अर्ज दिलाय 2022 पासून आज अखेरपर्यंत ज्या कोणत्या कारणानुसार प्रलंबित राहिले होते त्याची चौकशी करून आम्हाला लेखी स्वरूपात अर्ज दिले की 31 जानेवारी महिना अखेरपर्यंत ज्या संघ गावातील कार्डधारकांनी अर्ज दिलाय त्या अर्जदारांचा महिना अखेरपर्यंत धान्य चालू करतो म्हणून लेखी अर्ज दिलाय. त्यामुळे आजचा आम्ही आंदोलन शांततेमध्ये आणि 1 फेब्रुवारी पर्यंत तात्पुरता स्थगिती करत आहे. पण 31 जानेवारीच्या नंतर जर करता तुम्ही त्या कार्डधारकाला जर धान्य जर नाही मिळालं तर जैसे ते काम राहिलं तर तहसीलदार साहेबांना सूचना आहे, तुमची खुर्ची आणि पुरवठा अधिकारीची खुर्ची आम्ही जागेवर ठेवणार नाही. खुर्ची आणून या सांगली रोडवर ठेवून धान्य जागेवर वाटप केल्याशिवाय तुमच्या खुर्ची सोडणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे. त्यांचं म्हणणं आहे की सर्व्हर बंद असल्यामुळे काम व्हायला तयार नाही. तहसीलदार साहेब 2022 पासून तुमच्या कार्यालयामध्ये अर्ज बंद आहे. नोटा दिल्यानंतर सर्व्हर चालते आणि नोट प्रामाणिक काम आलं की सर्व्हर बंद पण पडते का असा आमचा प्रश्न येते. त्यामुळे तुम्हाला ही शेवटची संधी आहे. 31 जानेवारी ज्या त्या कार्डधारकाला जर धान्य नाही मिळालं तर आम्ही काय स्वाभिमानी शेतकरी संघटना ग बसणार नाही. तुमचं पुरवठा अधिकारी तुमची खुर्ची जागेवर आणून सांगली रोडवर ठेवून जोपर्यंत धान्य मिळणार नाही त्याला पोच करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी देणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना हा विषयावर ठाम आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं एकच गट्टे एकच गट्टे अन्न सुरक्षा कार्डावरती अर्ज देणारा कार्डधारकांना धान्य कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं धन्यवाद.